केंद्र सरकार त्यांच्या मर्जीने राज्यामध्ये निवडून आलेलं सरकार विसर्जित करू शकतं का, त्याला बरखास्त करू शकतं का? या संदर्भातला 1994चा SR बोम्मई खटला तो फेमस आहे. आपल्याला माहिती की कलम 356चा गैरवापर करून बऱ्याच वेळा राज्यांमध्ये निवडून आलेलं सरकार बरखास्त करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा त्याला विसर्जित करण्याचा प्रयत्न केला जातो. अशाच पद्धतीचं प्रकरण झालेलं होतं 1994 मध्ये, ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयामध्ये हा खटला समोर आलेला होता. SR बोम्मई खटला म्हणून ओळखला जातो, ज्याच्यामध्ये निकाल देत असताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं होतं की कलम 356चा गैरवापर टाळावा लागेल आणि या कलम 356चा जरी वापर करण्यात आला राज्यपालांकडून तरी त्याचं न्यायालयीन पुनर्विलोकन होईल, म्हणजेच त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू घेतला जाईल. यासाठी सगळ्यात महत्वाचा पहिला क्रायटेरिया न्यायालयाने काय सांगितलं होतं की तिथं फ्लोअर टेस्ट व्हायला पाहिजे. गव्हर्नरचं ओपिनियन हे सब्जेक्टिव्ह ओपिनियन त्याच्यामध्ये असू शकत नाही. फ्लोअर टेस्ट हा महत्वाचा क्रायटेरिया असेल. हा खटला महत्वाचा का मानला जातो? कारण कलम 356चा वापर करून आतापर्यंत कित्येक वेळा राज्यांमध्ये निवडून आलेली सरकार बरखास्त करण्यात आलेली आहेत. त्याचा गैरवापर रोखण्यासाठी म्हणून हा खटला महत्वाचा मानला जातो. 10 असे खटले ज्यांनी भारतीय लोकशाहीवरती दीर्घकालीन परिणाम टाकलेला आहे, त्यापैकी हा 8वा खटला 1994चा SR बोम्मई खटला.